आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर निकालाच्या दिवशी जे व्हायचं तेच झालं. भाजपला उत्तर प्रदेशात निर्विवाद यश मिळालं. 300हून अधिक जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत. याचा अर्थ काय काढायचा? अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं या निकालाचं विश्लेषण करतायत. पंजाबमध्ये काँग्रेसला यश मिळालं, तिथं त्यांचं बहुमत येतंय, सरकार बहुमतानं स्थापन होणार आहे. पण इतरत्र काय, तर काँग्रेस मणिपूर आणि गोव्यामध्ये झगडते. तिथं सुद्धा कदाचित काँग्रेसला कोणी मदत करेल सरकार स्थापनेसाठी असं दिसत नाही आहे. तिथं सुद्धा बाजी मारेल असंच बोललं जात आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसची सत्ता गेली, भाजपचं सरकार येत आहे. प्रश्न आहे तो उत्तर प्रदेशचा. उत्तर प्रदेशच्या निकालामध्ये बरंच काही दडलेलं आहे. उत्तर प्रदेशचा जो निकाल आहे तो हेच सांगतोय की भाजपनं इतर सर्व विरोधकांची जी पारंपरिक वोट बँक आहे ती मोडीत काढलेली आहे. त्याचबरोबर भाजपनं विकासाचा अजेंडा हायजॅक करून तो आता भाजपची मक्तेदारी बनवल्यासारखा विकासाच्या नावावरती मतं मिळवली आहेत, तो दावा ते करतायत आणि त्या दाव्याला लोकसुद्धा पुष्टी देत आहेत. या एकूणच प्रश्नांवर आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. उत्तर प्रदेशात भाजपनं विरोधकांची पारंपरिक वोट बँक निकालात काढली का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही चर्चेचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, विकासाचा मुद्दा मतदारांना पटवून देण्यात मोदी यशस्वी झालेत का? मुद्दा क्रमांक 2, जातीयवाद आणि घराणेशाहीचं राजकारण संपणार असल्याचा अमित शहा यांचा दावा पटतो का? मुद्दा क्रमांक 3, पराभवाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडणं योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 4, राहुल गांधींच्या नेतृत्वावरचा अपयशाचा ठपका आणखी गडद झालाय का? हे होते चर्चेचे मुद्दे. या आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय जोग. आपल्या सोबत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश माने आहेत. भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी माधव भंडारी, मुख्य प्रवक्ते भाजपचे, ते सुद्धा आहेत. आपल्या सोबत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई सुद्धा असणार आहेत. सर्वात आधी मी माधव भंडारी यांचं अभिनंदन करतो, खुल्या मनानं अभिनंदन करतो की इतकं निर्विवाद यश उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मिळेल असं भाजपच्या नेत्यांना सुद्धा वाटलं नव्हतं. पण जब मिलता है तो छप्पर फाड़ के मिलता है असं म्हणत यश भाजपच्या पदरात हे पडलेलं आहे. मी पहिली प्रतिक्रिया माधव भंडारी यांच्याकडनं घेणार आहे. माधव भंडारी, आम्ही खूप टीका टिप्पणी केली, बऱ्याच वेळेला खोचक टोमणे मारले, पण उत्तर प्रदेशामध्ये भाजपला कोणीही रोखू शकलं नाही. सर्वांची वोट बँक, पारंपरिक वोट बँक म्हणत जे जे मिरवत होते त्या सर्वांना निकालात भाजपनं काढलं. हे यश कोणाचं आहे? आशिष, ज्या म्हणीचा आधार तुम्ही घेत होतात ते आता तुम्हाला पूर्ण म्हण का घ्यावीशी वाटली नाही मला काही कळलं नाही. ती म्हण अशी आहे की खुदा देता है तो छप्पर फाडके देता है. हां, बोला. आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहांनी सुद्धा पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं की उत्तर प्रदेश, उत्तराखंड याच्यामध्ये आम्हाला अप्रत्याशित यश मिळालेलं आहे, आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं आहे. आणि निश्चितपणे हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी गेल्या 3 वर्षात केलेली कामगिरी, राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा त्यांचं संघटन कौशल्य आणि उत्तर प्रदेशमधल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रचंड परिश्रम, या सगळ्यांच्या एकत्रित कामगिरीचं हे यश आहे. आणि त्याचबरोबर पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या
त्या योजनांमधून सामान्य माणसाला जो फायदा मिळाला, सामान्य माणसाला जो दिलासा मिळाला, त्याचा सुद्धा परिणाम हा ह्या मतदानामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. आणि जो मुद्दा गेले 2-3 महिने विरोधकांकडून आणि प्रसारमाध्यमांमधल्या एका फार मोठ्या वर्गाकडून सातत्याने सरकारच्या विरोधातला मुद्दा म्हणून तापवण्याचा प्रयत्न केला जात होता, तो म्हणजे निश्चलनीकरणाचा, नोटा बदलीचा. खरं म्हणजे निश्चलनीकरण आणि हे सगळे शब्द योग्य नाही. नोटा बदलण्याचा जो निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्याच्याबद्दलचं एक वातावरण तापवण्याचा प्रयत्न सातत्याने जो गेले 2-3 महिने झाला, त्या निर्णयाच्या बाजूने उत्तर प्रदेशामधल्या, उत्तराखंडामधल्या, मणिपूरमधल्या आणि गोव्यामधल्या सुद्धा जनतेने अनुकूल कौल दिलेला आहे. हा या कौलाचा अर्थ आहे. ठीक आहे. माधव भंडारी खूप सावध प्रतिक्रिया देत आहेत. खरं तर आज त्यांना एवढा आनंद झालेला आहे आणि त्यामुळे ते जास्त सावध झालेले आहेत. कारण इतकं मोठं यश उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मिळेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. खरंच या विजयाचं विश्लेषण करायला पुस्तकं मग कमी पडतील. कारण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, बसपा असेल किंवा काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये आजवर आमची वोट बँक आहे 7 जागा मिळत आहेत 7. त्यामुळं सर्व पक्ष हे उखडले गेलेले आहेत. त्यांची विचारसरणी तिथं आता होती की नव्हती असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सुरेश माने, तुम्ही कसं बघता? कारण भाजपला सर्वाधिक जागा मिळायला ठीक आहे, पण त्याचबरोबर इतरांच्या पदरात काहीही पडलेलं नाही आणि हे आता दुसऱ्यांदा झालेलं आहे. म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेलाही झालेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. सर्वप्रथम आपण BJPच्या निवडणूक तंत्राला, पद्धतीला दाद द्यायला पाहिजे की त्यांनी उत्तर प्रदेशात एवढं भरघोस यश प्राप्त केलेलं आहे. ते कसं केलं याच्याबद्दल वादविवाद, मतभिन्नता, मतप्रदर्शन होऊ शकतं. परंतु जेव्हा लोकसभेमध्येच त्यांना 71+2 अशा 73 जागा मिळाल्या, तेव्हाच खरं म्हणजे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी हे जे 2 उत्तर प्रदेशातले मेन कंटेंडर होते, त्याने लोकसभेच्या निवडणुकीपासून काही धडाबोध घेऊन जर काही डॅमेज कंट्रोल एक्झरसाईज केले असते तर हे चित्र वेगळं दिसलं असतं. लोकसभेमध्ये BJPला 42% वोट मिळाले आणि आताही जवळजवळ तोच टेम्पो BJPने पुन्हा मेंटेन केलेला आहे. गेल्या वेळेला 42.3% वोट 14ला मिळाले लोकसभेला आणि आताही जवळजवळ 41-42% मिळालेले आहेत. पण मताचं ध्रुवीकरण जर पाहिलं तर उत्तर प्रदेशामध्ये आताही BSPला जागा खूप कमी मिळाल्या. म्हणजे 18 जागा म्हणजे BSPतली ही सगळ्यात म्हणजे 98-99ची पद्धतीची अवस्था होईल असं म्हणायला काय हरकत नाही. पण तरी देखील BSPची वोट बँक ही 2014ला 19.1 होती, ती 22% आली. म्हणजे BSPची वोट बँक 22% आली, पण सीटा मात्र 18 झाल्या. आणि समाजवादी पार्टीची वोट बँक ही 29% आली. म्हणजे समाजवादी पार्टी आणि BSPची दोघाची वोट बँक मिळून ही 52% आहे. 52% वोट बँक आहे, मताची टक्केवारी आहे, पण सीटा मात्र दोघाच्या या अगदी 60च्या आतमध्ये, 65च्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला 42% मत आहे, मताची टक्केवारी, पण BJPच्या सीटा मात्र 324च्या जवळ आहेत. त्याचं कारण असं की विनिंग मार्जिनलायझेशनचा जो फॉर्म्युला आहे तो जेवढा BJPच्या बाजूनं स्विंग झालेला आहे तेवढा SP किंवा BSPच्या बाजूनं एक स्विंग झालेला दिसत नाही. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही मोठ्या विजयाकडं जात असता तेव्हा असा स्विंग स्वाभाविकपणे तुमच्या मताच्या टक्केवारीत जरी कमी असला तरी त्याचं सीटमध्ये जास्त रूपांतर होतं. हा अनेक वेळेला सेपॉलॉजिस्टनी, अनेक या तज्ज्ञांनी मांडलेला तो एक सिद्धांत आहे. तेच नेमकं घडलेलं आहे. दुसरं मुद्दा आता भंडारी आपले मित्र आहेत सगळ्यांचे, पण ते म्हणाले की मोदी किंवा BJPने जे काम केलं, मला कळत नाही की केंद्र सरकारच्या कामातलं क्षेत्र वेगळं आहे आणि राज्य सरकारच्या कामातलं क्षेत्र वेगळं आहे, ज्याला आपण फेडरलिझममध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणतो. मग असं कोणतं केंद्राने काम केलं की ज्याचा उत्तर प्रदेशमधील जनतेला डायरेक्ट फायदा मिळाला? म्हणजे BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा देखील मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की गॅस सबसिडी किंवा गॅसचा सुद्धा डायरेक्ट फायदा गृहिणीला झाला.
तर मग राज्य सरकारची खरं म्हणजे या ठिकाणी अस्तित्वालाच प्रश्न निर्माण होतो की राज्य सरकारची कर्तव्य कोणती. म्हणजे असं कोणतं काम आहे की जी BJPनं उत्तर प्रदेशात केलं ज्याचं क्रेडिट डायरेक्ट केंद्र सरकारला जाईल. आणि मगाशी अमित शहा म्हणाले की बँकाचं राष्ट्रीयकरण काँग्रेसच्या कालखंडात झालं असेल, पण 59 लाख करोड काही अकाउंट उघडून त्या बँकेशी सामान्य माणसाला जोडलं, ते BJPनं जोडलं, मोदीजींनी जोडलं. आपण जर हे मान्य केलं की जनधन योजनेअंतर्गत हे सगळे अकाउंट खोलून तुम्ही फायनान्शियल सिस्टमचा भाग झाला, पण म्हणून काय फायनान्शियल सिस्टमचा भाग झाला म्हणून त्या दैनंदिन कुटुंबामध्ये परिवारामध्ये काही इन्कम वाढ झाली आणि त्यांचा जीवनस्तर उंचावला असं तर काही नाही आहे. म्हणजे नेमक्या कोणत्या कामाच्या आधारावरती BJPला हे मॅन्डेट मिळालं ते BJPवाल्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगायला हवं. म्हणजे विकासाच्या नावाचं जेव्हा राजकारण आपण म्हणतो हे सगळे बोलू शकतात, तर नेमकं गुजरातचं मॉडेल आपण अनेक वर्ष चर्चा करतोय. ज्या गुजरातमध्ये आजही प्राथमिक शाळा व्यवस्थित नाहीत, ज्या गुजरातमध्ये आजही अनेक गावामध्ये पिण्याच्या चांगल्या पाण्याची व्यवस्था नाही, ज्या गुजरातमध्ये 16% आदिवासी आहे, त्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कुणीही काढून पाहावा, त्या गुजरातच्या आदिवासीची तुलना आणि नागालँडमधल्या आदिवासीची तुलना करा किंवा छत्तीसगडच्या आदिवासीची तुलना करा, त्या गुजरातमधला 16% आदिवासी आधुनिक विकासाच्या प्रवाहात नाही. आणि सामाजिक स्तरावरती कास्ट आणि अनटचेबिलिटी ही गुजरातमध्ये रॅम्पट आहे. आणि जर गुजरातचा एवढा विकास झाला तर गुजरातमध्ये पटेल समुदाय आरक्षण का मागतो किंवा देशातले इतर समुदाय आज आरक्षणाच्या कक्षेमध्ये का येतात. याचा अर्थ मोदी मॉडेलचं जे विकासाचं मॉडेल आहे त्यात विकास जर झाला असता तर लोक आरक्षणाच्या कक्षेत येण्यासाठी का धडपडत आहेत. तर असे अनेकविध प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे एकट्या पॉलिटिकल विक्ट्रीनं सगळे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नावरती BJPनं मात केली असं काही आपल्याला म्हणता येत नाही. पण संजय जो प्रश्न असा आहे ना की विकासाचा मुद्दाच भाजपनं हायजॅक केलेला आहे. विकासाच्या मुद्द्यावरती मक्तेदारी भाजपनं निर्माण केली आहे किंवा मोदींनी तरी ती केली आहे. हे सामान्य माणसाला पटलेलं आहे की विकास म्हणजे मोदी हे समीकरण सामान्य माणसाच्या डोक्यात मेंदूत आता फिट झाले. 100% आशिष. याला म्हणजे आपले क्रिटिक काय म्हणून देत, त्यांचे रायव्हल काय म्हणून देत, त्यानंतर जे कोण मोदी विरोधी म्हणून जो काय ग्रुप असतो वावरत त्या म्हणून देत, तुमच्या आमच्यासारखा असं भांडारींना वाटेलही. पण नाही पण त्यांना तेच सांगायचं आहे या बाबतीत नक्की एक आहे, नरेंद्र मोदींनी 2014 साली ज्या वेळेला प्राईम मिनिस्टर झाले त्यानंतर सबका साथ सबका विकास ही जी केली, म्हणजे जॉन कॅरी पूर्वीचे युनायटेड स्टेटचे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते, त्यांनाही त्या मुद्द्यापासून राहता आलं नाही. त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये केलेल्या भाषणात आणि भारतामध्ये 2दा जेव्हा ट्रिप केली त्याच्यात त्यांनी उल्लेख करून सांगितलं की हा सबका साथ सबका विकास खरं तर नुसत्या इमर्जिंग कंट्रीज लाईक भारत त्यांनी नाही तर ज्या ऑलरेडी डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांनी जरी पोहोचवला तरी बरेच चेंज होईल. परत मुद्द्याकडे येताना त्यामुळे विकासाची मॉनोपॉली मोदींनी घेतली का? घेतलीच ना. आणि त्याचं त्याला क्रेडिट द्यायलाच पाहिजे त्यांना. त्याच्यात गैर असण्यात काहीच कारण नाही आहे की 331 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये BJP ॲड होती 2014च्या लोकसभेत आणि त्यावेळेला ते सुरेश माने म्हणाले बसे 42.3% मिळाले. फक्त एक जर आपण स्टॅटिस्टिक्स बघूया किती वाढत गेला बघ त्यांचा भाग. 1996 मध्ये त्यांना मिळालं होतं 32.51%. 2002 मध्ये ते खाली गेला 20.17%. 2002 मध्ये 7 मध्ये त्याला 16.9% आणि 2012 मध्ये अत्यंत निचांक होता तो 15%. म्हणजे जी 4 नंबरची पार्टी असं त्यांना हिनवलं जात होतं त्यांनी हे अख्खं चित्र बदललं आणि पूर्ण इलेक्शन मॅनेजमेंट टेक्निक वापरून नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवून आणि त्यांनी घेतलेल्या विकासाच्या मॉडेलला याला काही पर्याय नाही हे बिंबून त्यांनी हे मतं मिळालंय. त्यामुळे हे निर्वाद सत्य आहे. ह्याच्यात अपोजिशन कमी पडलं हे आता त्यांनी खरं तर सेल्फ असेसमेंट करण्याची गरज आहे अशी इथे नक्की सांगावं असं वाटेल. हुसेन दलवाई, भाजपला पोल मॅनेजमेंट जमलेलं आहे. पोल मॅनेजमेंट कसं जमलेलं आहे? भाजप काय करतं आहे की विरोधकांचे कच्चे दुवे तर हेरतच आहे, पण स्वतःचे जे प्लस पॉईंट आहेत ते कशा पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचवायचे याचा खूप चांगल्या पद्धतीनं विचार करते, नियोजन करते आणि एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी करते. तुमचं काय होतं आहे की राहुल गांधी अखिलेश यादव सोबत आले, त्याची हवा करायची ती केली, पण त्याचा फायदा तुम्हाला घेता येत नाही, मतदारांना तुम्हाला हे पटवून देता येत नाही. म्हणजे अखिलेश यादवसुद्धा विकासाचाच अजेंडा घेऊन प्रचार करत होते आणि दुसरीकडनं दिल्लीवरून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा विकासाचा अजेंडा घेऊनच प्रचार करत होते. तिथे अखिलेश यादव यांचा ब्रँड
मोदींच्या महाब्रँडसमोर कमी पडला, त्यात नाहक राहुल गांधी सुद्धा भरडले गेले. ही सगळी चर्चा कशी आहे की कोण काय झालं कोण काय झालं. एक तर हा तिथे यू पीमध्ये मोठ्या प्रमाणात आमचा पराजय झालेला आहे. गठबंधन करूनही त्याचा फायदा मिळाला नाही. आमच्या 28 सीटा होत्या त्या 12वर गेलेल्या आहेत. आत्ता 12 दिसतात. मी 10च बघत होतो आणि मीटिंगमध्ये होतो. आकडेवारी मला नाही नाही, त्या उत्तराखंडच्या आहेत, त्या उत्तराखंडच्या आहेत. तुम्ही गैरसमज करून घेताय. त्यापेक्षाही कमी जागा आहेत. अच्छा 7 होते तुमच्या हुसेनबाई. 7च जागा आहेत. म्हणजे मागच्या 28 होत्या त्या 7वर आला. 7वर आला तू. हां, म्हणजे आम्ही इतके म्हणजे 21 जागा आमच्या गेल्या उलट, बरोबर. असा त्याचा अर्थ आहे. याचा आम्ही असं आहे की राजीव गांधी असताना भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या, पण त्याच्यातून तरले ही ते. सहानुभूतीची लाट होती इंदिरा गांधीच्या ठीक आहे निधनानंतर. ना. ही सेल्फ मेड आता असं विकासाची आहे, लाट आहे असं नुसती- भाजपचं म्हणणं आहे. नाही, परंतु भाजपने या संबंधामध्ये ज्या तऱ्हेने ते काम करतात, त्यांच्या 2-3 स्तरावर त्यांचं काम चालतं. ते आम्हाला ते जाणून घेऊन कशा रीतीनं लोकांमध्ये पुन्हा गेलं पाहिजे याचा विचार करावा लागेल. ही वस्तुस्थिती आहे की आमचा जो पराजय झालेला आहे तो खुल्या मनाने ॲक्सेप्ट करणं आणि यापुढे कशा रीतीनं काम केलं पाहिजे याचा विचार करणं, त्याचं चिंतन करणं. दुर्दैवानं काय होतं की मोदींचं सरकार आल्यानंतर आम्ही या संबंधातलं सखोल जे चिंतन करायला होतं, काय नेमकं कुठे कमी पडतो काय पडतो, आमच्या फ्रंट ऑर्गनायझेशन आज कुठे दिसत नाही आहेत. एक काळ असा होता की आमची यूथ काँग्रेस ही अधिक मजबूत असायची. तीच अनेक प्रश्न घेऊन उतरायची. म्हणजे मुंबईचं उदाहरण द्यायचं ते सप्रा सातत्यानं युतीच्या काळामध्ये काय ना काहीतरी लढाई करताना दिसायचे. आज तीच आहे असं दिसत नाही. त्यानंतर विद्यार्थी संघटना त्यांची भाजपची वेगळा एक मोर्चा आहे. त्यानंतर विद्यार्थी संघटना भारतीय विद्यार्थी परिषद आहे. आमचं जे खऱ्या अर्थानं म्हणजे जी संघटना आहे ती आज कुठेतरी काम करताना दिसत नाही. इश्यूज उठवले पाहिजे ते आम्ही करताना दिसत नाही. ह्याचं सगळ्यांचं काय सत्ता 10 वर्ष होती. 10 वर्षाच्या सत्तेमधून जे काय सत्तेच्या अनुषंगानंच करायचं असं जे होतं ते आता चालणार नाही. आणि मी असं म्हणेन की सत्तेच्या बाहेर सोनिया गांधीही होत्या, पण सोनिया गांधींनी 2004मध्ये ज्या प्रकारे पुन्हा सरकार आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मला त्या इतक्या मोठ्या नेत्या असूनसुद्धा रामविलास पासवानजी किंवा इतर लोकांच्या घरामध्ये गेल्या, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना बरोबर आणलं, हे कुठे ना कुठेतरी हे करावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेस पार्टी ही खऱ्या अर्थानं डेमोक्रेटिक पार्टी आहे आणि डेमोक्रेटिक पार्टी असल्यामुळं बरेच लोक बऱ्याच तोंडानेही बोलतात. भाजपमध्ये तसं चालत नाही. असं कोणतरी काहीतरी बोललं तर ते चालून घेतलं जाणार नाही. ते मुसलमानांच्या विरोधात बोलले, दलितांच्या विरोधात बोलले, ह्यांना मार त्यांना मार असं केलं तर ते काय नाही बोलत, कारण ते एका अर्थानं त्यांना जे पाहिजे ते लोक करतात असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्याच्या पण एकंदर आज त्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये संबंध लोकशाहीचा खात्मा केलेला जो आहे दिसतोय आपल्याला इथे. आता आज पण हुसेन दलवाई प्रश्न असा आहे ना की काँग्रेस जेव्हा नेहमी म्हणतो की आमची पारंपरिक सेक्युलर वोट बँक आहे, ती गेली कुठं? असं आहे की ती पारंपरिक वोट बँक कुठली तर दलित आणि मुसलमान अशा अर्थाने ती पारंपरिक गेली कुठं? पण माझं असं म्हणणं आहे तो काय त्या मुसलमानांनी आणि दलितांनीच काय या देशातल्या सेक्युलरिझमचा काय मक्ता घेतलेला आहे का? इतरांनी नाही का? ब्राह्मणांनी नाही? म्हणजे आम्ही काँग्रेसला विचारतो पण काँग्रेस त्या ऐकायला तयार नव्हता आतापर्यंत. आता ती वोट बँकही हिरावून घेतल्यावर काँग्रेस म्हणतंय की ती काय आता सेक्युलर नाहीत का? नाही, हिरावून गेले असं मला नाही वाटत, कारण जे निवडून येत आहेत ते मोठ्या प्रमाणात मुस्लिमच आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्यात काही शंका नाही. परंतु ही संबंध गठबंधन करताना मायावतींनाही जर बरोबर घेता आलं असतं तर माझ्या मते ते घेता येईल. आणि आजच्या घडीला जर तुम्ही विचारणार काय पुढे करणार तर व्यक्तिगतरित्या मला असं वाटतं सगळे सेक्युलर फोर्सेस एकत्र येणं फार आवश्यक आहे. याचं कारण असं जसं लोहियांनी ज्याप्रमाणे काँग्रेसला हटवण्यासाठी 67मध्ये एक नॉन काँग्रेसिझमचा हे आणलं आणि त्याच्या अनुषंगानं काँग्रेसला हतबल करण्याचा प्रयत्न केला, तसं कुठे ना कुठेतरी हे करणं आवश्यक आहे. एक. नंबर 2,
काँग्रेस आणि भाजपमध्ये नेमका फरक काय हे लक्षात घेतलं पाहिजे. या देशामध्ये 2 राष्ट्रवाद सातत्यानं आहेत. एक आहे हिंदुत्ववादी राष्ट्रवाद जो याच्या जवळ नाझीवादाच्या जवळ जाणारा आहे, आणि दुसरा खऱ्या अर्थानं डेमोक्रेटिक सेक्युलर राष्ट्रवाद. याचा झगडा या देशामध्ये सातत्याने चाललेला आहे. तो झगडा आपण अधिक चांगल्या रीतीनं आम्ही कसा लढवतो त्याच्यावर हे पुढचं या पण देशाचं तुम्हाला असं म्हणायचं भवितव्य असणार भाजपला आहे. जे यश मिळतंय तो भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुळे सुद्धा मिळतंय. तर त्याच्यामध्ये असं आहे, भाजप RSS ही सगळ्या ठिकाणी काम करते. एक लक्षात घ्या, त्यांचे मी UPला काही काळ होतो आणि मला दिसत होतं की त्यांचे कार्यकर्ते गेल्या 3-4 वर्षापासून इथे सरकार आलं, दिल्लीला आल्यानंतर तिथे त्या रीतीनं तिथल्या बूथ लेवलवर त्यांचे RSSचे लोक काम करत होते. हे लक्षात घ्या. भाजपचे आहेतच, पण RSSचे आणि RSSच्या संबंध विचारसरणीतूनच काम चाललेलं होतं हे लक्षात घ्या. त्यांनी आयत्या वेळेला काय प्रश्न उपस्थित केले? कब्रस्तान आणि स्मशानभूमीचा प्रश्न उपस्थित केला. कशासाठी केला? पण त्यांनी एवढा फरक पडला. पडतो ना. शेवटी लोकांच्या भावना. अमित शहा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते म्हणतात आम्ही विकासाचं राजकारण करतो कसलं विकास म्हणून होतं? आम्हाला हे यश मिळतंय, निर्विवाद यश. 2 वर्षामध्ये त्यांनी विकास काय केला मला सांगा. यांनी सगळं सांगितलं असं करणार तसं करणार. वस्तुस्थितीमध्ये आज त्यांच्याकडे काय मुद्दा होता विकासाचा की ज्याच्या अनुषंगानं त्यांनी काय केलं मला वाटत नाही. बरं ठीक आहे मी माधव भंडारींनाच विचारतो. माधव भंडारी, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जे निर्विवाद यश मिळालेलं आहे, इतकं मोठं यश की 320च्या वर जागा मिळत आहेत, तर हे कशाच्या बळावरती भाजपला मिळालेलं आहे याचं उत्तर हुसेन दलवाईंना हवं आहे तुमच्याकडून. त्याचं उत्तर साधं सोपं आहे की ज्या पद्धतीने गेल्या 3 वर्षात मोदीसाहेब पंतप्रधान झाल्यापासून विकासाच्या मुद्द्यांना चालना देऊन विकासाच्या मुद्द्यांनाच प्राधान्य देऊन काम केलं, त्याचा हा परिणाम आहे. मी एक साधं उदाहरण देतो. उज्ज्वला योजना जी आहे, दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना गॅस देण्याची, दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबांना गॅस देण्याची योजना, स्वयंपाकाचा गॅस, त्या योजनेमध्ये एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 5.5 लाख कुटुंबांमध्ये गॅस दिला गेला आणि त्यांच्या घरातली चुलीची कटकटी कायमची दूर झाली. आता 5.5 लाख कुटुंबांना जेव्हा ह्या योजनेचा थेट फायदा मिळतो तेव्हा त्या 5.5 लाख कुटुंबांच्या बरोबर आणखीन 10 माणसं जोडलेली असतात. एवढ्या लोकांपर्यंत त्या योजनेचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पोचतो. ज्यांचं जीवनमान लाकडाच्या चुलीला फुंकर घालण्यापासून बदलून गॅसवरती आलं एका वर्षाच्या आत, त्या लोकांना त्याच्याबद्दल कौतुक आहेच नाही, त्या लोकांना त्याच्याबद्दल आनंद आहे, त्याबद्दल त्यांना समाधान आहे. आणि हे गेल्या 60 वर्षात झालं नाही हेही त्यांना माहिती आहे. मानेसाहेब मगाशी जे काही सांगत होते, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीला 42% मतं मिळाली आणि आत्ताची टक्केवारी त्यांनी कुठून आणली मला काही माहीत नाही, कारण अजून तर निकालच लागायचे, त्यामुळे ही टक्केवारी कुठून आली हे मला माहीत नाही. अजून निकालांचे सगळे आकडेवारी समोर यायचे. त्यामुळे लोकसभेच्या वेळेला मिळालेली मताची टक्केवारी, लोकसभेच्या वेळेला मिळालेलं मतदान आणि त्यावेळेला मिळालेल्या जागा आणि आत्ताच्या वेळेला मिळालेल्या जागा ह्या जवळपास सारख्या आहेत. आणि 3 वर्ष हे टिकवणं म्हणजे साधं उदाहरण देतो. 1984ला इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर जी लाट, सहानुभूतीची लाट देशामध्ये आली, त्यावेळेला राजीव गांधीनं 400च्या वर लोकसभेत जागा मिळाल्या होत्या. पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यातल्या निम्म्यासुद्धा राखता आल्या नाहीत. त्यामुळे लाट अशी वर्षानुवर्ष चालत नसते, लाट अशी वर्षानुवर्ष टिकत नसते, लाट एकदा निर्माण करता येते. आणि दुसरं म्हणजे हा प्रचारतंत्राचा विजय, ह्या लोकांसमोर उभं केलेल्या वातावरणाचा विजय असं म्हणणं म्हणजे देशातल्या मतदारांबद्दल आपल्या मनामध्ये जी अवमानाची भावना आहे, देशातला मतदार हा, देशातली जनता ही मूर्ख आहे असं मानून जे गेले 60-70 वर्ष राजकारण केलं, त्याच्यातून अजूनही आपण बाहेर तयार नाही होत, हे त्याचं प्रदर्शन आहे. व्होट बँकेची भाषा जी होती आहे, गेल्या 20-22 वर्षामध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात किती जागा आणि किती मतं मिळाली हो, कुठली व्होट बँक यांची? सातत्याने म्हणजे गेल्या निवडणुकीत त्यांच्याकडे 26 होत्या, त्याच्या 22 झाल्या आणि आता 22च्या 7-8 होत आहेत. आणि यांचा व्होट बँकेवरचा विश्वास म्हणजे फक्त दलित आणि मुस्लिम
केवळ जातीयवादाच्या आधारावरती आपण मतं मिळवतो, हे जे राजकारण 70 वर्ष करत आले, आता कुठलाच समाज हे जातीचं राजकारण मानायला तयार नाही. ठीक आहे, आता ठीक आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये देवबानला सुद्धा आम्हाला यश मिळत आहे, रायबरेली अमेठीमध्ये आम्हाला प्रचंड यश मिळत आहे. ते कशामुळे? लोकांनी जातीय राजकारण नाकारलं, हे या निकालाचा स्पष्ट अर्थ आहे. लोकांना जातीच्या आणि भाषेच्या किंवा धर्माच्या भेदाभेदांमध्ये, त्या भांडणांमध्ये रस नाही. त्यांना विकासाची आवश्यकता आहे, त्यांना विकासाबद्दल आकर्षण आहे, त्यांना प्रगती आहे, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यांना आपलं जीवनमान उंचावायचं आहे आणि त्याच्यासाठी जो पक्ष उभा राहील त्याच्याबरोबर जाण्याची जनतेची मानसिकता आहे. भारतीय जनता पार्टीने जनतेच्या या मानसिकतेबरोबर स्वतःला जोडून घेतलेलं आहे आणि जनतेच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, म्हणून आम्हाला यश मिळतं आहे. लोकसभेची जी निवडणूक होती, गेली लोकसभेची निवडणूक मे 2014ची, तेव्हा 71 जागा भाजपच्या कमळाच्या चिन्हावरती निवडून आल्या. आता त्या 71 खासदारांच्या लोकसभा मतदारसंघातल्या ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच ह्या आहेत. म्हणूनच मोदी 3 दिवस वाराणसीमध्ये होते आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या 7च्या 7 जागा भाजपच्या निवडून आणलेल्या आहेत. हेच प्रत्येक खासदाराला त्यांनी करायला लावलं असेल, म्हणून त्यांनी ते करून दाखवलं इतरांना. हेच आहे मोदी फॅक्टर आहे ना, हा वेगळा, हा याचा अभ्यास करायची गरज आहे. तो एक मुद्दा आहे. नाही भांडारी, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आशिष हो, रायबरेली आमच्या खासदारांच्या जागामध्ये आम्ही यश मिळवतो हे बरोबर आहे, पण रायबरेली आणि अमेठी हो, इथे तुम्हाला यश मिळतंय. 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला 2014ला यश मिळालं नव्हतं. त्या 10 पैकी 6 जागा आता आम्ही जिंकल्या. हा ना, बरोबर आहे तुमचं. नाही, ते याच्यामध्ये खरं म्हणजे ते भंडारी बोलतोय त्याच्यामध्ये दम आहे. उत्तर प्रदेशमध्ये जो BJPचा खासदार आला तर त्याच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये त्याला 4 आमदाराचं टार्गेट निश्चित करण्यात आलं. हा, मग टार्गेट दिलं गेलं ना. 70x4 जरी म्हटलं तरी आरामशीर ते मेंटेन करतायत आणि नेमकं तेच रिफ्लेक्ट झालेलं आहे. म्हणजे हा जो दुसऱ्या पक्षातल्या आमदार खासदारासाठी जो संदेश आहे की आपली कॉन्स्टिट्युएन्सी असेल तर त्याच्या खालचे MLA असतील, मग नगरपालिका असतील किंवा ZP असतील, त्याच्यामध्ये त्यांनी गंभीरपणे काम करण्याची गरज आहे. ते इतर पक्षामध्ये रिफ्लेक्ट नाही. नाही, काँग्रेसमध्ये जर का असा दंडक घातला असता की तुमच्या लोकसभा मतदारसंघातून 4 आमदार आलेच पाहिजे, तर त्याच्या विरोधात एक शिष्टमंडळ गेलं असतं दिल्लीला आणि त्यांनी सांगितलं असेल हे चुकीचं आहे, यांनी आपल्या मतदारांवर परिणाम होईल, हे होईल, ते होईल. हुसेन दलवाई, भाजपमध्ये जी शिस्त आलेली आहे ना, आणि म्हणजे त्याला काय बोलूया, 1 ऑर्डर फॉलो जो विषय आलेला आहे आता मोदींमुळे, तो पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाच्या हितासाठी खूप पोषक झालेला आहे. हे तुम्ही मान्य कराल की नाही? मान्य करतो, पण मी ते भंडारी आमचे मित्र आहेत आणि त्यांचं मी अभिनंदन करेन. त्यांना जरी विधान परिषदेत घेतलं नसलं तरी मला त्याचं दुःख आहे. नाही, तो विषय वेगळा. परंतु माझं म्हणणं असं आहे की केवळ विकास, जे पाहिजे ते त्यांनी दिलं. विकासवाल्यांना विकास दिला. जातीयवादी लोकांना भडकवणं आणि कम्युनलिझम पाहिजे तिथे त्यांनी ते दिलं. सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे जातीचं पण दिलेलं आहे, लक्षात घ्या. ते म्हणतात ना जातपात आम्ही बघत नाही, असं नाही. त्यांनी ती सुद्धा घडी नीट बसवलेली आहे, कुणाला कुठे बसवायचं, कुणाला कुठे बसवायचं. आणि परत कम्युनलिझम म्हणजे सांप्रदायिकता हे सुद्धा त्यांनी चालवलेलं आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर मग कब्रस्तानाचा विषय काढण्याची काय गरज होती? नाहीतर तुम्ही मग असं बोलताय काँग्रेसवाले की जसं तुम्ही हे कधी केलंच नाही. तुम्हाला तर ते सेडू सेक्युलर म्हणतायत, सुडो सेक्युलर. ते सुडो सेक्युलर. आता ते तुम्ही काय हे कब्रस्तानाच्या बघा, विषयामध्ये एक गोष्ट मी मान्यच करेन. एक गोष्ट नाही, भंडारींना बेशरम अशा स्पष्टीकरण द्यायचं. प्रकारचा अल्पसंख्याकवाद जपासला. काय अल्पसंख्याक हा, बोला. नाही, कब्रस्तानचा विषय हुसेनभाई विचारताय. हा, बोला. त्या कब्रस्तानच्या विषयामध्ये जर पूर्वीच्या सरकारने अत्यंत निर्ढावलेपणाने, बेशरमपणाने स्मशानभूमीसारख्या विषयामध्ये, कब्रस्तान आणि स्मशानभूमी दोन्ही समानार्थी शब्द म्हणून मी वापरतोय, त्याच्यामध्ये सुद्धा जर एक अत्यंत उघडा नागडा अल्पसंख्याकवाद जपसला असेल आणि त्याच्यावरती बोट ठेवलं तर त्याच्यात काय गुन्हा झाला? अहो तसं नाही आहे. कब्रस्तान आणि स्मशानभूमीमध्ये मोठा फरक असतो, लक्षात घ्या. सर्वांना सारख्या पद्धतीने वागवायचं हा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे ना. नाही, ऐका माझं. तुम्हाला सर्वधर्म समभावाचा अर्थ काय? तुम्हाला कल्पना नाही. सर्व धर्मियांना सारख्या पद्धतीने वागवणं ही शासनाची जबाबदारी आहे.
असं नाही भंडारी साहेब, तुम्ही असं मला समजणारा सेक्युलरिझमचा अर्थ आहे. नाही भंडारी साहेब, कब्रस्तान आणि स्मशानभूमीमध्ये फरक आहे. तुम्ही कब्रस्तान पाहिलेलं नाही, मी मरेन तेव्हाच तुम्ही फक्त कब्रस्तान पाहणार. तोपर्यंत कब्रस्तानामध्ये दहन केलं हुसेन भाई, जातं, दफन मी केलं कब्रस्तान जातं. इतकं बघितलं आणि नाही, मी तुम्हाला त्या- सांगतो. आता तुम्ही मुद्दाच काढलात म्हणून सांगतो. नाही थांबा, हुसेन भाई आता ऐकून घ्या, हा सांगा ऐकून घ्या आता. सांगा ना. आमचे एक मुंबई महाराष्ट्र भाजपाचे एक जुने मुस्लिम कार्यकर्ते होते, अलीम खान म्हणून. हा आणि जनसंघापासून या अलीम खानने जनसंघ भाजपाचं काम केलं. हे जनसंघ भाजपाचं काम करतात म्हणून अलीम खानचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा कब्रस्तानमध्ये त्यांना दफनायला अडवलेलं होतं. एक दिवस त्याच्यामध्ये गेला. आता हे जर तुमचं कब्रस्तान असेल आणि ही जर तुमची पद्धत असेल आपण जरा याच्या पुढे तर मग ही कब्रस्तानं सुद्धा मी बघितलेली आहेत. आणि म्हणून मी कब्रस्तान आणि स्मशानभूमी दोन्ही एकाच अर्थाने वापरतो. आणि कब्रस्तान आणि स्मशानभूमी याच्यामध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही, हा सेक्युलरिझमचा अर्थ मला समजतो. तुमचा अर्थ वेगळा आहे. नाही ठीक आहे. सुरेश माने, तुम्हाला काय म्हणायचं? मला याच्यात एकच मुद्दा ॲड करायचा आहे की जोपर्यंत सेक्युलरिझमची चर्चा या देशात घडवली जाईल तोपर्यंत त्याचा अप्रत्यक्ष फायदा BJPला पोहोचणार आहे. हां, त्यामुळे इथून पुढलेल्या भविष्यातील पॉलिटिक्सचं जर डायनॅमिक समजून घ्यायचं असेल तर सेक्युलरिझम या मुद्द्यावरती चर्चा न करणं हेच BJPला काउंटर करण्याचं एक प्रभावी हत्यार होऊ शकतं. नंबर एक, त्याचं मी कारण देतो असं की तुमचा जो चर्चेतला पहिला मुद्दा आहे की उत्तर प्रदेशमध्ये विकासाच्या नावाखाली जे जे वंचित घटक आहेत, मग नॉन यादव इतर आहेत किंवा नॉन दलितातले नॉन जाटव, खरं म्हणजे BJPनं ते समीकरण बांधले म्हणून तिथं सेक्युलरिझमची काही चर्चा नाही. गेल्या 10 वर्षामध्ये डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स हा डिस्कोर्स भारताच्या राजकारणात आता सेटल होतोय. त्याला आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे BSPचं राजकारण मागं पडण्याचं कारण काय असं जर मला विचाराल तर मी एका वाक्यात सांगेन की सोशल डिस्कोर्स ओरिएंटेड राजकारणाचे दिवस थोडे खतऱ्याचे आहेत. बरं. इकॉनॉमिक ओरिएंटेड पॉलिटिक्सचं, इकॉनॉमिक ओरिएंटेड डिस्कोर्सचे राजकारणाचे दिवस सध्या आहेत. आणि त्यामुळं जसं भाजपा त्याचं कॅपिटलायझेशन करतं की आम्ही गॅस पोचवला, आता गॅस पोचवला पण सन्मान नाही दिला, सामाजिक सन्मान नाही दिला, राजकीय सन्मान नाही दिला, हे मुद्दे काही गौण होत नाहीत. पण या ठिकाणी इकॉनॉमिक डिस्कोर्स ज्याला कॉर्पोरेट पॉलिटिक्सचा एक मोठा अविभाज्य घटक मानला जातो, ज्याचं भारतीय राजकारण मोठ्या प्रमाणात विक्टीम होते. आता कॉर्पोरेट पॉलिटिक्समध्ये डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सची नवी पद्धतीनं परिभाषा करायची आणि एक हवा उभा करायचा. मगाशी आपण जे म्हटलं, जोगसुद्धा त्याच्याशी सहमत होतील की मोदीच्या राज्यात किंवा BJPच्या कालखंडामध्ये आमच्या भंडारीला दुःख होण्याची शक्यता आहे की विकासाचा तुम्ही जे परसेप्शन बिल्ड केलं आहे ते काँग्रेसला जमलं नाही, ते इतर पक्षांना जमलं नाही, पण मोदी आणि BJPला ते परसेप्शन बिल्डअप करण्यामध्ये यश आलं. आणि त्याच्यामध्ये मीडियाचा जो रोल, म्हणजे आज BJP आणि मोदींच्या मागं किती मीडिया उभा आहे याची तुलना दुसऱ्या पक्षाच्या तुलनेत किती मीडिया त्यांच्या मागे उभा आहे. मायावतींच्या किती रॅल्या झाल्या उत्तर प्रदेशामध्ये, आम्हाला माहित नाही, काय लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं? कारण आमच्यापर्यंत आलंच नाही. लाईव्ह टेलिकास्ट एकही नाही. पण मोदी ठीक आहे, भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांना सन्मान देणं मीही मानतो, नाही असं नाही. पण जेवढं BJPला मीडिया हाईप मिळतो, मीडिया कव्हरेज मिळते, मग सर्वसाधारण खेड्यापाड्यातला जो मतदार आहे, गावकुसाबाहेरचा मतदार आहे, त्याच्यावरती काय माइंड इन्फ्लुअन्स करणार? तर ही मीडिया टेक्निक जी BJPच्या पाठीमागं, म्हणजे BJPच्या यशामागं मनी आणि मीडिया या दोन्हीच्या रोलला तुम्हाला नाकारता येत नाही. असं म्हणून मी BJPचं यश कमी करत नाही. त्यांनी मेहनत घेतली. मोदी 3 दिवस त्या वाराणसी क्षेत्रामध्ये राहिल्या. मोदी म्हणजे मायावतीने सुद्धा तो बोध घेतला पाहिजे. आणि मायावतीने सुद्धा 5 स्टार कल्चर पॉलिटिक्स सोडून जमिनीवरचं राजकारण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. हे त्या निवडणूक निकालाचे संकेत आहेत. पण याचा अर्थ BJPच्या दुसऱ्या बाजू काही लपलेल्या आहेत असं काय म्हणता येणार नाही. त्या विरोधकांनी उघड्या पाडायच्या, लोकांना पटवून द्यायचं, हेच तर आम्ही म्हणतोय. मी या मुद्द्यावरती संजय जोग यांच्याकडनं सविस्तर विचारणार आहे, त्यांच्याकडनं सविस्तर उत्तर घेणार आहे. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. उत्तर प्रदेशात भाजपनं विरोधकांची पारंपरिक वोट बँक निकालात काढली का?
89% लोक म्हणतायत होय, उत्तर प्रदेशात भाजपनं विरोधकांची पारंपरिक वोट बँक निकालात काढलेली आहे. विकासाचा मुद्दा हायजॅक केलेला आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत संजय जोग आहेत, ज्येष्ठ पत्रकार. संजय जोग, तुम्ही काही म्हणा, भाजप ते मतदारांना पटवून देतं म्हणा किंवा मतदारांच्या गळी उतरवतो म्हणा की आम्ही विकासाचं राजकारण करतो, विकासाचे पाईक आम्ही आहोत, आमच्याकडं सगळ्यात मोठा विकास पुरुष देशातला आमच्याकडं आहे आणि तो तुमच्या थेट दारात येऊन तुमचा विकास साधणार आहे, कदाचित पंतप्रधान पदावरून खाली येऊन मुख्यमंत्री पण बनतील, असं पण त्यांनी भासवलं. लोकांना ते पटण्याची शक्यता आहे. आता झालं काय, मोदी जे सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगतात, मोदी जे करतात ते आपल्याला शिस्त लावण्यासाठी करतात. हे मोदींचं यश आहे. हे सामान्य लोकांना ते पटवून देत आहेत. अरे मग हेच तर सांगतोय आपण अशी की मोदी म्हणजे ब्रह्मवाक्य. आता म्हणजे ॲक्सेप्ट करूया नको करूया, आत्ताच्या प्रोफेशनल युगामध्ये म्हणजे परत परत वारंवार सांगतोय, मोदींनी एक कटाक्षाने पाळलं की कुठल्याही पद्धतीने त्यांना कितीही डिवचलं, त्यांच्या विरोधात किती लिखाण केलं, कितीही त्यांच्या विरोधात जनआंदोलनं करण्याचा काँग्रेस सकट इतर अपोजिशन पार्टीनी आणि NGOजनी प्रयत्न केला, तरी त्यांना ते भीक न घालता ते जे वारंवार सांगतायत की माझा फक्त विकास केंद्रित पॉलिटिक्स आहे, या करण्यामध्ये परसेप्शनच्या दृष्टीने हे परसेप्शन वॉर तर ते जिंकलेच ना रे. म्हणजे उदाहरण देऊ आपण, साधारण विकासाचा दर जो काँग्रेसच्या काळामध्ये डबल डिजिट पोचलेला होता, नंतर जे डिप्रेशन आलं 2008 साली, त्यानंतर खाली 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 होत गेला, तो 4.5 पर्यंत आला, परत आपण तो वर आलो 5.3 झाला, मग 6 झाला, 6.7 झाला, पण मोदी साहेबांच्या काळामध्ये तो 7.6 पर्यंत पोचलाय ना. अशा पद्धतीने त्यांनी ते वारंवार, मग त्याच्यात कॉर्पोरेट सेक्टर असेल, त्यानंतर बेसिकली जो खालचा वर्ग असेल, निम्न वर्ग असेल किंवा वर्किंग क्लास, बेसिकली मिडल क्लास आणि वर्किंग क्लासला हे त्यांनी पटवण्यात ते इतके सक्सेसफुल झाले की BJP हे विकासाच्या दृष्टीने जाणारी पार्टी आहे, विकास हेच आमचं ध्येय आहे आणि विकास ओरिएंटेड आमच्या सगळ्या पॉलिसीज असतील हे बिंबवण्यात जेव्हा ते जेव्हा त्यांना पटवून जे शक्य झालं, फक्त त्यांना एकच स्टेज कोणी मारली, राहुल गांधींनी, की हे सूट बुटकी सरकार आहे. अरे त्याच्यावर ते थांबले नाहीत, भंडारी ॲक्सेप्ट करतील, त्याच्यावर परत दे वेंट इन टू हायडर, त्याला म्हणतात की त्याच्यावर परत त्यांनी डिस्कशन केलं. स्वतः मोदीच होते ना हे सगळं ड्राईव्ह करणारे. दे सॅट टुगेदर आणि हे त्या सूट बुटकी सरकारला कठोर पद्धतीने आणि इफेक्टिव्हली उत्तर कसं देता येईल ते त्यांनी दिलं ना. मग ते मगाशी त्यांनी जसा उद्योग केला तसा ती उज्ज्वला धोरण. अरे म्हणजे हे खरोखरच आहे की ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये गॅसची अवेलेबिलिटी करून देणं आणि त्या पर्यायाने त्या कुटुंबांना एक दिलासा देणं हा मोठा क्लिक होता आणि तो सक्सेसफुल झाला. आणि दुसरं माहिती आहे का, त्यांची पॉलिसी म्हणजे डे टू डे पॉलिसी सुद्धा इतकी फ्लेक्झिबल आहे की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटबंदीवरती पहिला हल्ला चढवला होता राज्यसभेत, बरोबर आहे? त्यांना त्याच शैलीमध्ये नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं, ते सुद्धा राज्यसभेमध्ये. आणि त्याचा परिणाम असा झाला की सामान्य मतदारांना असं वाटायला लागलं की खरंच मनमोहन सिंग यांनी आपल्याला काही दिशाभूल केली की काय. बरोबर आहे ना. मी तेच सांगतो ना तुला की हे जे वॉर आहे ते डिटरमाइंड पद्धतीने आणि परत मी तेच की विकासाच्या केंद्रित ठेवून मग जे कोणी त्यांचे क्रिटिक्स असतील त्यांना तेवढ्याच पद्धतीने म्हणजे नामोशीस करणं, त्यांना तेवढ्याच पद्धतीने म्हणजे त्याला म्हणतात ना फंबल करणं आणि तेवढ्याच पद्धतीने आम्ही आमचा जो अजेंडा आहे त्यापासून दूर जात नाही हे बिंबवण्यात ते सक्सेसफुल झाले. माने मगाशी म्हणत होते कॉर्पोरेट सेक्टर, अहो जे उदो करणारे जे सगळे ग्रुप होते ना ते सगळ्या ग्रुपनी किती पर्यायानी डिमॉनिटायझेशनच्या संदर्भात जरी उकल केली किंवा त्याच्याबद्दल मोठे मोठे हे रकाने दिले, अहो नंतर ते दे फॉलो द लाईन ना, त्या संबंध लाईनमध्ये ते आलेच की. त्यामुळे जसं मगाशी भंडारी सांगत होते त्या पद्धतीने डिमॉनिटायझेशनचा खरोखरच जर काही इम्पॅक्ट होता ना, म्हणजे सगळ्यांनी दिलं ना, त्या असोसिएशनच्या रिपोर्टचा नेहमी निर्वाह देतात की भारतामध्ये 44 लाख जे जॉब्स आहेत ते गेलेले आहेत, त्यानंतर एकूण जे सर्क्युलेशन जे कमी झालं त्यामुळे MSME जे सेक्टर आहे त्याच्यावर इम्पॅक्ट झाला. अहो झाला असेल ना, पण मोदींनी जे सांगितलं ना की आमचा हे शॉर्ट टर्म तुम्हाला हे पेन्स असतील पण लॉंग टर्म गेन्स असतील आणि ह्याच्यामध्ये अख्खा जो लोअर मिडल क्लास आहे, वर्किंग क्लास आहे, तो त्यांना हा मुद्दा भावला ना.
त्यामुळे तो म्हणला हे रिमॉनिटायझेशन आहे. ऍब्सोल्युटली. आजच बघ ना, आजच अरुण जेटलींनी काल उर्जित पटेलांची भेट घेतल्यावर सांगूनच टाकलं ना की ज्या 15 लाख नोट्या ज्या त्यांनी डिपॉझिट झाल्या, विड्रॉ केल्या, त्याच्यापैकी 12 लाख रिमॉनिटाईज झालेले आहेत. तर त्यामुळे आपण परत ह्याच्यावर येऊ नको. म्हणजे परत मी तुला असे सांगतो की पुढच्या काळामध्ये हे जे सो कॉल्ड स्युडी सेक्युलरिस्ट यांनी जर आत्ता हा मुद्दा म्हणजे सोडून दिला आणि पर्यायाने ह्या विकासाच्या मॉडेलला कसं काउंटर करायचं, अल्टरनेट दिला, तरच मला वाटतं. म्हणजे परत एक सांगतो, म्हणजे इथे काय UPA सरकारची भलामण करण्याची गरज नाही आणि इंटरेस्टही नाही मला, पण जो मुद्दा आहे, जो ब्लॅक अँड व्हाईट आहे, ते आधारित करावाच लागेल ना. म्हणजे ज्या पद्धतीने अणु करार जेव्हा करायचा होता पहिल्यांदा BJP नाही, आम्ही नाही, आता तीच पॉलिसी नरेंद्र मोदी करतातच आहेत ना. म्हणजे एका बाजूला 63,000 मेगावॉट, आता जी आहे 5,870 मेगावॉटची कॅपॅसिटी, 63,000 मेगावॉट आपल्याला 2040 पर्यंत न्यायची. मोदींनी काँग्रेसच्या पॉलिसी नेला ना. म्हणजे एका बाजूला मनरेगालाही मदत केली आहे बजेटमधून. 48,000 विषय तो नाहीये काँग्रेसच्या पॉलिसी पुढे नेतोय का नाही, लोकांना पटवून देत आहेत ते हे आमचं आहे. हे सांगतो की तिथे कशी काँग्रेस लेड UPA कमी पडली, त्यामुळे त्याच्याबद्दल घर ओळखण्यात काही अर्थच नाहीये ना. नाही, मी थेट जातोय पुन्हा माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे आज पत्रकार परिषदेमध्ये. ते असं म्हणतायत की आता इथून पुढं ज्या पद्धतीचं यश भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मिळालेलं आहे त्यावरनं इथून पुढं जातीयवाद आणि घराणेशाहीचं राजकारण संपेल असा दावा त्यांनी केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं? नाही, वस्तुस्थितीचं कारण उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं आहे, जनतेने जातीयवादाचं राजकारण आणि घराणेशाहीचं राजकारण हे दोन्ही नाकारलं आहे आणि अत्यंत स्पष्टपणे नाकारलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा आम्हाला एवढं प्रचंड यश मिळतं तेव्हा अगदी अल्पसंख्याकसकट सगळ्यांनी आम्हाला मतं दिल्याशिवाय ते मिळत नाही. मी 2014च्या लोकसभेच्या निवडणुकांच्या चर्चेला सुद्धा मी हाच मुद्दा उपस्थित केला होता की आम्हाला जेव्हा 286 जागा मिळतात, उत्तर प्रदेशमध्ये 73 जागा मिळतात, तेव्हा अल्पसंख्याक समाजासकट सगळ्यांनी मतं दिल्याशिवाय त्या जागा मिळू शकत नाही. आम्हाला राजकीयदृष्ट्या अस्पृश्य ठरवण्याचा कारभार राजकारण ह्या देशामध्ये 50-55 वर्ष केलं गेलं, पण त्याच्यावरती मात करून आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि राजकीयदृष्ट्या कोणी अस्पृश्य शकत नाही. जातीपातीचं राजकारण, धर्माधर्माचं राजकारण, भेद पाडण्याचं आणि त्याच्यामध्ये झुंजवण्याचं राजकारण हे देशाच्या भल्याचं नाही, देशाच्या विकासाला खीळ घालणारं राजकारण आहे. हे जनतेला पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. जनतेने ते स्वीकारलेलं आहे. त्याचा प्रत्यंतर आता आलं आणि ही जी सुरुवात आहे ही आता पुन्हा मागे जाणार नाही. ज्यांना तिथे मागे जायचं आहे ते खऱ्या अर्थाने प्रतिगामी आहेत. ठीक आहे हुसेन दलवाई, ते तुम्हाला टोमणं मारतायत, धर्माधर्माचं राजकारण, काँग्रेसला ते टोमणे मारतायत. असं एक लक्षात घ्या, धर्माचं आणि जातीचं राजकारण ते खऱ्या अर्थाने प्रतिगामी आहेत. हा, तुम्ही प्रतिगामी आहात म्हणते, तेच करतात. तुम्ही मागे नेता. ऐका ना, असं आहे, धर्माचं राजकारण कोण करतं? काँग्रेस करते. काँग्रेसने कधी धर्माचं राजकारण नाही केलं. जातीयवादाचं राजकारण सुद्धा काँग्रेस आज ते करतात. ते काय करतात? जातीची समीकरणं या देशामध्ये केली जातात. याच्या संबंधात भरपूर लिखाण केलं गेलेलं आहे की आपल्या पॉलिटिकल पार्टी ज्या ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं आयडिओलॉजिकली त्याची बांधणी जरी असली, म्हणजे वर करणी, तरी खाली ते जातीच्या अनुषंगानं संघटन बनतं. संघटन बनण्याची जी प्रक्रिया आहे ती तशी जातीच्या आधारानेच होते. असं आहे, ते आज आता हल्ली प्रचार फार जोरात करतात की धर्मवाद, जातीवाद चालणार नाही अशा रीतीने एकत्र. वस्तुस्थितीमध्ये धर्माच्या विरोधामध्ये सातत्यानं मुसलमानांच्या, ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये कोण बोलतं? आज मी त्यांना डायरेक्ट असं विचारू इच्छितो, सावरकर जे काय बोलले, तुमचे गोळवळकर जे काय बोलले, ती पुस्तकं तुम्ही जाळता का? ती हिंमत आहे का तुमची? खऱ्या अर्थानं तुम्हाला या देशाच्या संसदेच्या संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बनलं त्याच्यावर पूर्णपणे तुमचा विश्वास आहे असं तुम्ही म्हणता का? तुम्ही म्हणजे दोन्ही, मी आधी जे बोललो तेच मी बोलेन की त्यांनी सर्व तऱ्हेच्या गोष्टी वापरल्या. नुसता विकासाचा मुद्दा ज्यांना पाहिजे त्या कॉर्पोरेट सेक्टरला ज्याचं फार हे आहे लागलेलं आहे, त्याचे हितसंबंध त्याच्यात गुंतले आहेत. काँग्रेसचे पण आधी होते, असं काय करतात? हे कसं काँग्रेसच्या कॉर्पोरेट सेक्टर बरोबर संबंध नव्हते? होते ना. मग असे इतके म्हणजे सगळं सरकार, थोडं पाप, जास्त पाप, आणखी पाप, असं नाही ना. पाप ते पापच. सरकार सगळं फक्त त्या सेक्टर पुरतं चालवायचं असं आहे. तुम्ही जे म्हणता त्याचं मला पूर्ण मान्य नाही. याचं कारण असं की गॅसचे सिलेंडर त्यांनी दिले,
परंतु शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये काय केलं त्यांनी, काय केलं का, ते हा जे माने म्हणाले ते त्याच्यावर जास्त विचार झाला पाहिजे. पैसा आणि मीडिया दोन गोष्टी त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने हाताळल्या. पैशाचा वारेमाप वापर केला आणि मीडियाला सुद्धा जो वापर झालेला आहे तो कॉर्पोरेट सेक्टरच्या हातामध्ये पूर्ण मीडिया गेलेला असल्यामुळं त्यांच्या वतीने जो वापर झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माधव भंडारी बोला, आता हे काही वेगळाच विषय काढतायत. ते म्हणतायत मीडियाचा आणि दुसरं की आज सुद्धा ज्या त्यांना यश पद्धतीने कुठे मिळालेलं हुसेनभाई आहे, बोलतात, खऱ्या अर्थानं हुसेनभाई स्पष्टपणे यश 2002 त्यांना दोन पासून. ठिकाणी मिळालेलं आहे. नाही, नाही, ऐकून घ्या ना, उत्तर ऐकून प्रदेश घ्या. भंडारी काय म्हणतात मग पुन्हा बोला. आणि ऐकून घ्या. उत्तराखंड. नाही, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ऐकून ऊशी संबंध जास्त दिसतोय, पण त्यांना गोव्यामध्ये कुठे मिळालं, मणिपूरमध्ये कुठे मिळालं, ऐकून घ्या, तिथे ऐकून घ्या. भरपूर प्रयत्न केले गेलेले होते. बरं ठीक आहे माधव भंडारी बोल. माधव मणिपूरमध्ये भंडारी आम्हाला बोला. यशच मिळालंय. मणिपूरमध्ये आम्ही शून्य होतो. मणिपूरमध्ये आम्ही पंजाबमध्ये शून्य कुठे होतो, मिळालं? त्याच्यावर इथपर्यंत सत्तेवर होते तुमच्या ते. जोडीला आलो. चारच जागा. पंजाबमधलं अपयश आम्ही मान्यच केलं. आम्ही नाकारलं नाही. आम्ही त्याच्यासाठी पंजाबमध्ये ते तुमच्यासारखी अकाली खोटी उत्तरं दलाचे नाही लहान देत. भाऊ होते. अकाली दलांनी भाजपची कधी वाढच होऊ दिली नाही. 4च आमदार होते, त्यातला एक मंत्री होता बस. बिग ब्रदर बस याच्यामध्ये- अकाली दल. बोला भंडारी बोला. भंडारी बोला. नाही, आता हुसेनभाई ज्या पद्धतीने बोलायला लागले, सुरुवातीला त्यांनी एक चांगली भूमिका मांडली. मला वाटलं होतं की हुसेनभाईंमधला जो संयमी कार्यकर्ता आहे तो जागा झाला असं मला सुरुवातीला वाटलं होतं. तो पण आहे, आता जागा परत आहे. ते त्यांच्या काँग्रेस खासदाराच्या भूमिकेत गेले. काय इलाज नाही त्याला, स्वाभाविक आहे. ठीक आहे. हा बोल. धर्माचं राजकारण मी जेव्हा म्हणालो, हुसेनभाईंना आठवत असेल, शहाबानो नावाच्या एका 74 वर्ष वयाच्या वृद्ध स्त्रीला 400 रुपयाचं मासिक निवृत्ती वेतन द्यायचं नाही, देता कामा नये, तिच्याकडून ते काढून घ्यायचं, याच्यासाठी याच काँग्रेसने घटनादुरुस्ती केली. बरोबर आहे. आता हे कसलं राजकारण होतं? हे उत्तर द्या ना तुम्ही. हे धर्माचंच राजकारण होतं ना. दलवाई उत्तर द्या. ती आणि हे काँग्रेस धर्माचं राजकारणचं एक उदाहरण दिलं मी. 1947 सालापासून आतापर्यंत मी आणखी हजारो उदाहरणं देईन. नाही शहाबानोवरती उत्तर देत आहेत ते. शहाबानो प्रकरणावरती उत्तर त्यामुळे देत आहेत. अशा पद्धतीचं जे राजकारण केलं, त्या राजकारणाला धर्माचं राजकारण म्हणतात. आम्ही असलं राजकारण नाही केलं कधी. हा शहाबानोवर बोला. दलवाई बोला. भंडारीजी शहाबानूच्या संबंधामध्ये ज्या तऱ्हेने जो निर्णय घेतला गेला, दुर्दैव काय आहे की आम्ही लोकांना समजावून सांगत नाही की शहाबानूच्या संबंधामध्ये कुठेही याच्यामध्ये धार्मिक ह्याच्यामध्ये आपल्या पर्सनल लॉमध्ये बदल करण्याचा प्रश्नच नाही. तो कायदाच क्रिमिनल कायद्याच्या अनुषंगाने आलेला होता आणि जे डेस्टिट्यूट आहेत, अतिशय ज्यांची परिस्थिती वाईट आहे, त्यांना मदत केली पाहिजे यासाठी तो क्रिमिनल ॲक्ट होता. ते असताना सुद्धा ज्या पद्धतीनं त्याचा निर्णय केला गेला तो चुकीचा होता. एकदा हा केला आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिराचा केला, म्हणजे त्यांनाही खुश केलं आणि ह्यांनाही खुश केलं. हे याच्यामध्ये आम्ही अडकलो, ही वस्तुस्थिती आहे. त्या राम मंदिराच्या प्रश्नावर सुद्धा आम्हाला नीट तो प्रश्न हाताळता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझं एकच वाक्य मी बोलतो आणि त्याचं खापर तुम्ही नरसिंह रावांवर फोडून मोकळे. एकच गोष्ट मी सांगतो की या देशाच्या या देशाची घटना ही पूर्णतः सेक्युलर आहे. परंतु या देशाचं संबंध हे आपल्या प्रियंबल मध्ये म्हणजे प्रस्तावनेतच म्हटलेलं आहे. या पण जनता ही त्या अर्थाने वेगवेगळ्या विभागात जातीचे आणि धर्माची आहे. त्या जनतेला सेक्युलर करण्याचं काम हे घटनेनं सरकारवर दिलेलं आहे. दुर्दैवानं ते ज्या पद्धतीनं काँग्रेसने अधिक याने जोरकरपणे करायला होतं ते केलं नाही आणि ते करणंही कठीण आहे, मला मान्य आहे. तरी त्यासाठी जे नेहरूंच्या काळामध्ये प्रयत्न झाले ते पुढे तसेच चालू राहिले नाही. त्याचे काही परिणाम झालेले आहेत हे मान्य आम्ही करतो, हे खरंच आहे. ते म्हणतात असं आहे, मी पहिल्यांदाच म्हणालो की जो अपयश आलेला आहे ते अपयश मानून पुढे कसं करावं याबद्दलचा विचार ठीक आहे. सगळ्यात चांगलं. याचं नीट आता त्याचं चिंतन झालं तरच याच्यातून काही निघेल. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर माझा शेवटचा मुद्दा हाच आहे की नरेंद्र मोदी हा आता एक मोठा महाब्रँड झालेला आहे आणि 2019च्या निवडणुकांच्या दृष्टीनं नरेंद्र मोदी यांना काउंटर करणारा दुसरा कोणी नेता हा तयार होईल का? नसेल तर राहुल गांधी यांना किती मेहनत करावी लागणार आहे आणि काँग्रेसची काही तयारी आहे का यावर चर्चा करणार आहे. पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा.
उत्तर प्रदेशात भाजपनं विरोधकांची पारंपरिक वोट बँक निकालात काढली का? 88% लोक म्हणतायत होय, उत्तर प्रदेशात भाजपनं विरोधकांची पारंपरिक वोट बँक निकालात काढली. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. ब्रेकपूर्वी म्हटलं होतं की नरेंद्र मोदी यांच्याशी टक्कर घेणारा कोणी दुसरा नेता आता तयार होणार आहे की नाही, की राहुल गांधींना पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे. हुसेन दलवाई, राहुल गांधींना आणखी मोठं करावं लागणार आहे. नरेंद्र मोदींशी भिडवण्यासाठी त्यांना आणखीन मोठं करावं लागणार, त्यांच्यावर खूप मेहनत करावी लागणार. एक लक्षात घ्या, भाजपवाले सुद्धा हे कबूल करतात की आज संबंध देशामध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीने फिरतात, सगळ्या ठिकाणी काही गडबड झाली की पोचतात, आज ते करणारं कुणीच नेता नाही, हे लक्षात घ्या. अखिल भारतीय पातळीवर सातत्यानं काम करणं हे इतकं सोपं नाही आहे. ते आठवले पण बारीक फिरतात. नाही, आठवले फिरतात आणि ते फिरतात, याच्यामध्ये फरक पडतो. हे असे ते प्रश्न त्या वेळेला ते उचलतात. मग शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा होतो असू दे, इतर ठिकाणी अत्याचार महिलांवर होणारा असू दे, तिथे ते पोचतात आणि एका अर्थानं आणि वेगळ्याच वादात अडकतात. आणि एका अर्थानं त्यांनी नाही म्हटलं तरी ही संबंध लढाई आपल्या अंगावर घेतलेली आहे. आता असं यश अपयश हे येत राहतं. मी पुन्हा सांगेन की त्यांचं यश हे निर्विवाद यश त्यांना मिळालेलं आहे, ते फक्त ह्याच्यामध्येच मिळालेलं आहे. UP आणि उत्तराखंडलाच मिळालेलं आहे. इतर ठिकाणी त्यांना तसं मिळालेलं नाही. म्हणजे अखिल भारतीय म्हणून त्यांचं जे ते सांगतात ते अजूनही निर्माण झालेलं नाही. मणिपूरला कोण आहेत त्यांचे? मणिपूरला त्यांचं हे आहेत, RSSचेच लोक आहेत. म्हणजे मी ज्या रुपारेल कॉलेजला शिकत असताना तिथले माझ्या वर्गमित्र काही तिथे त्यावेळेला जे गेलेले आहेत तेच तिथे आहेत. अजून त्यांना त्या अर्थाने पण कसं आहे, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश नंतर मणिपूरमध्ये सुद्धा शिरकाव केलेला आहे भाजपनं. हे कसं विसरतात? आसाम बिसाममध्ये कसा केलाय ते जाऊ द्या, बाय हुक और कुक, किंवा आपण त्याला म्हणूया साम दाम दंडभेद, यंत्र तंत्र मंत्र सगळं वापरलं त्यांनी, असंही म्हणूया. चला, नाही, त्यांना जी काँग्रेस मुक्त देश करायचा आहे ते शक्य नाही, हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं. आणि दुसरं, तुम्ही उत्तर प्रदेशचं म्हणताय, उत्तर प्रदेशचा इम्पॅक्ट हा त्यांना राष्ट्रपती निवडणुकीत, राज्यसभेत तुमच्या तिथं जाणवणार आहे ना. तिथे त्यांच्या आता जागा येणार आहे. मान्य आहे, त्यांचं बहुमत नाही राज्यसभेत. ते बहुमत नसताना सुद्धा ते करतात ना. कशा हाडेला हे असं नका बोलू तुम्ही, असं की म्हणजे आता काय त्यांना काही करू द्यावं. काल ज्या पद्धतीने त्यांनी काँग्रेस काय करते, काय काउंटर पॉलिसी आहे काँग्रेसकडे? काँग्रेस या दिशेनं मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस ही एका अर्थानं संघटन बांधण्याचंही काम करेल चांगल्या रीतीनं. ती विस्कळीत झाली असं थोडंसं दिसतं. ती संघटनही बांधेल आणि दुसऱ्या बाजूला जनतेचे प्रश्न घेऊन ती रस्त्यावर येईल. काँग्रेस ही हिंमत हारणारी पक्ष नाही आहे. ठीक आहे सुरेश माने, मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की मायावतींनी जो आरोप केलेला आहे की EVM मशीनमध्ये गडबड झाली आणि त्याचा फायदा भाजपला झाला आणि आता तुम्ही फेर मतदान घ्या, EVM मशीनमध्ये कशी काय गडबड होईल? होऊ शकते. नाही, याच्याबाबत तर सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन BJPचे नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीच घेऊन गेले होते. त्यावेळेला निवडणूक आयोगानं शपथपत्र दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्या शपथपत्रानुसार पारदर्शकता जर BJPतला मुद्दा आहे तर पेपर ट्रेल सिस्टम वापरायला काहीच हरकत नाही. मतदार म्हणून मला 2 अधिकार आहेत की मी एक जे मतदान करतोय ते मतदान होते आणि ज्याला करतोय ते त्याला जाते. या 2 माहिती मला स्वतःला माझ्या मतदानाबाबत जाणून घेण्याचा अधिकार आहे. हे राईट टू इन्फॉर्मेशन आणि ट्रान्सपरन्सीच्या युगामध्ये बसतं. त्यामुळं मायावतींच्या आरोपाकडे पूर्ण दुर्लक्ष करायची गरज अशी नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आता EVM मशीनवरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यामुळं EVM मशीन वादामध्ये सापडलेली आहे, त्याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी आणि सुप्रीम कोर्टात जे शपथपत्र सादर केलं त्याचा कंप्लायन्स करावा, ही एक साधी बाब आहे. दुसरी बाब आहे की BJPतला मुकाबला आपण राहुल गांधी हा पक्ष, तो व्यक्ती, तो नेता या कक्षेत न येता ज्या मॅटवरती BJP खेळते, आणि BJP कोणत्या मॅटवरती खेळते तर डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सच्या मॅटवरती खेळते.
तर जोपर्यंत त्याला अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स नावाचं बॅटलग्राऊंड तयार होत नाही किंवा कुणी करत नाही, तोपर्यंत बी जे पीला या मुद्द्यावरती हरवणं सध्या भारतीय राजकारणामध्ये जड आहे. हा फक्त पॉलिटिकल कोएलेशनच्या भूमिकेतून सुटणारा प्रश्न नाही आणि म्हणून एक पॉलिटिकल लार्जर कोएलेशन लागेलच. पण अजूनही बी जे पीला तसं पूर्ण देश कॉन्कर करायला बरेचसे प्रांत खाली आहेत. कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे, तसं अजून काही ते झालेलं नाही. पण बी जे पीला जर भारतीय राजकारणामध्ये रोखायचं असेल तर ज्या स्ट्रॅटेजीनं बी जे पी इमर्ज झालेली आहे त्याच्याच पद्धतीनं काउंटर स्ट्रॅटेजी बिल्डअप कराव्या लागतील आणि जर त्या बिल्डअप केल्या नाही तर बी जे पीला रोखणं शक्य होणार नाही. मगाशी आपण जो कॉर्पोरेट कल्चरचा जो मुद्दा आणला होता, खरं म्हणजे बी जे पी जेव्हा सत्तेत आली त्या 2.5 वर्षापासून भारत नावाच्या राज्यातला चेहरा हा क्रॉनिक कॅपिटलिझमचा चेहरा झाला आहे. हा वेलफेअर भारत किंवा सुधारणावादी किंवा काय कल्याणकारी भारत हा चेहरा संपूर्णपणे पुसत चालला आहे. आणि म्हणून मी म्हणालो की कल्याणकारी भारत हा जो काही भारतीय संविधानाअंतर्गत या राज्याचा या देशाचा जो चेहरा आहे, ज्याला एक इन्क्लुझिव्ह रूप आहे, सर्वसमावेशक रूप आहे, त्या पद्धतीचं अर्थकारणाशी जोडणारं व्यापक राजकारण जोपर्यंत भारतात उभं राहत नाही तोपर्यंत बी जे पीला रोखणं हे थोडंसं कठीण आहे. निवडणूक यंत्रणा सुधार करावी लागतील, इक्वल प्लेईंग फील्ड. आज माझं पक्षाची सभा होते, तुम्ही मीडियावाले अजिबात दखल घेत नाही. यांच्या पक्षाची सभा झाली, तुम्ही 10 दिवस चालवता. हे इक्वल प्लेईंग फील्ड आहे का? जर आदल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये प्रचार बंद झाला, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याची मुलाखत चॅनेलवरती दाखवली, काय कारवाई झाली आणि काय इलेक्शन आयोगाने भूमिका घेतली हे सर्वसामान्य माणसाला समजू द्या. भारताचे पंतप्रधान म्हणे दर्शनाला गेले, ती त्यांचा रोड शो नव्हता. निवडणूक आयोगाने काय कारवाई केली हे छोट्या मोठ्या पक्षांना संघटनांना प्रश्न विचारण्याचे अधिकार नाहीत का? आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं राज्यकर्ते म्हणून भाजपा हा पक्ष आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा म्हणून निवडणूक आयोग हे यांना बांधील आहेत. आणि या बाबतीमध्ये निवडणूक सुधार कार्यक्रम जोपर्यंत तुम्ही पुढं पुशअप करत नाही तोपर्यंत इक्वल प्लेईंग फील्ड बनत नाही. आणि इक्वल प्लेईंग फील्ड नसल्यामुळं आज भाजपाला त्यातला अनेक पद्धतीवरती ॲडव्हान्टेज मिळतो आहे. मगाशी आपण कॉर्पोरेट कल्चरचा मुद्दा अदोन सोडला. सुरुवातीला सुद्धा टाटा, बिर्ला, दमानिया, सिंघानिया काँग्रेसच्या बाजूने उभे राहायचे. आता हे सगळे भांडवलदार बी जे पीच्या बाजूने उभे राहतात. पूर्वी भांडवलदार डायरेक्ट प्रत्यक्ष गव्हर्नन्समध्ये हात नव्हते टाकत. 77चं जॉर्ज फर्नांडिसचं स्टेटमेंट आहे की मी उद्योगमंत्री आहे, पण कुठल्याही उद्योगाची फाईल पहिल्यांदा माझ्या टेबलावर नेता उद्योगपतीकडे जाते, नंतर माझ्या टेबलावर येते. हे 77चं जॉर्ज फर्नांडिसचं स्टेटमेंट. आता तसं होत नाही. आता कॉर्पोरेट हेच गव्हर्नमेंटला डायरेक्ट करतायत आणि म्हणून भारत सरकार हे खऱ्या अर्थानं स्वतःचं सरकार आहे की उद्योगपतीचं सरकार आहे, इथपर्यंतचा हा चर्चेचा कॅनव्हास आहे. आणि अशा पद्धतीत जर कॅपिटल हे किंवा कॅपिटल आणि कॅपिटलिझम फोर्सेस जर डेमोक्रेटिक सिस्टमला इन्स्टिट्यूशनला कंट्रोल जर केली तर बी जे पीच्या या यशामध्ये आपल्याला फारशी चर्चा करायची गरज नाही. लास्ट कॉमेंट संजय जोग. नाही, मला असं वाटतं हे जे म्हणतात त्यानुसार एक तर तुम्हाला मोदी हा ब्रँड हा आता अनइक्वोविकली क्लिअर झालेला आहे. म्हणजे त्याच्यात प्रॉमिस दिलेली ती डिलिव्हर करणं आणि कन्सिस्टन्सी मांडणं हे या कॉर्पोरेट क्षेत्रामधलं ब्रँडची व्याख्या आहे. त्याच्यात ते ओतप्रोत सक्सेसफुल झालेलं आहे. दुसरं म्हणजे ज्या विकासाच्या नावाने ते सतत फिरत राहिलेले आहेत, ज्या विकासाची जी एका टुमकी म्हणजे त्याला म्हणतात डिली डॅलिंग न करता त्याची टीम करत जे फिरणं, त्याच्यात जे सक्सेसफुल झालेले असताना मग हे जे सगळे अपोजिशन जे फोर्सेस आहेत त्यांनी एकत्र येऊन मेन बिंग अ काँग्रेस पार्टी जी सर्वदूर अजूनही आहे, जो हात सर्वदूर आहे, त्यांनी एक ते काउंटर करण्यासाठी विकासाचं मॉडेल देणं. दुसरं पर्यायाने अजूनही म्हणजे जी महागठबंधन सक्सेसफुल झालं बिहारमध्ये, म्हणजे जसं अँटी काँग्रेसिझम ज्या वेळेला आपण 60-67 साली जेव्हा बघितला होता तोच अँटी बीजेपीझम करण्यासाठी म्हणजे नॉट नेसेसरीली अगेन्स्ट मोदी इन पर्सन ॲज अ पार्टी ॲज सच ते करायचं असेल तर त्या दृष्टीने असं पावलं उचलणं. आणि तिसरं महत्त्वाचं की नुसतंच सेक्युलरिझमच्या नुसती डिडीम न करता आता मुळातच ही जी वेळ आलेली आहे ह्या सर्व घटकांना इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या दृष्टीने आपण बरोबर नेणारे आहोत हे पटवण्यात जसं मोदी सक्सेसफुल झाले. म्हणजे अजूनही सांगतो ना की जसं मुस्लिम जे आत्ता तिथे 20% आहे
मेजॉरिटी लोकांनी मुस्लिमांनी त्यांना मतदान केलंच नाही. 100 म्हणजे माने त्याच्यावर जास्ती प्रकारची शक्ती ते BSP होते म्हणून 100 त्या BSP मायावतींनी सुप्रीमोनी एवढे 100 कॅन्डिडेट मुस्लिमना दिले, पण ते कन्सॉलिडेट करण्यात त्यांना सक्सेसफुल झाले काहीच नाही ना. म्हणजे ज्या वेळेला त्यांना 0 सीट लोकसभेत मिळाली, त्याच्यात मगाशी म्हणाला तसं काहीतरी चिंतन करून त्याच्यावर आपण ऍक्ट करू शकलो असतो. त्या करण्यात तर त्या गेल्याच, पण ते करण्यामध्ये ब्राह्मण आणि ठाकूरचे जवळ घेतलेले होते तेही बाजूला गेले ना. त्यामुळे परत जातीय राजकारणात कुठेही म्हणजे शिरकाव न करता इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या दृष्टीने ह्या ज्या सगळ्या कास्ट आणि क्रीड आणि कम्युनिटी आहेत यापर्यंत पोचणं, तू म्हणता तो रिचिंग आउट, ते रिच आउट करणं आणि पर्यायाने मोदींनी दिलेल्या विकासाला काउंटर करण्यासाठी या सर्व इन्क्लुझिव्ह म्हणून जे आहेत जाती त्यांचा समावेश करणं, मला असं वाटतं हीच पुढच्या काळातली हे जे म्हणून जे फोर्सेस आहेत त्यांची प्रणाली असेल. नाहीतर मोदींना पर्याय नाही किंवा इट्स गोइंग टू बी मोदी वर्सेस ऑल अशी मला वाटतं सिच्युएशन राहील. ऑलराऊंड कॉर्नर करावं लागणार आहे, ती पॉलिसी अशी ठरवावी लागणार आहे, त्यावरती बरंच विचारमंथन करावं लागणार आहे. काँग्रेसच्या अलीकडं अधिवेशनं पण होत नाही आहेत की ज्यामध्ये विचारमंथन होईल. काहीतरी एका दिवसाचं ते तालकटोरामध्ये भरवलं जातं आणि मग तिथे नोटबंदीवरती आम्ही परिसंवाद घेतला, भाषणं ऐकली, तिथे राहुल गांधींनी भाषण केलं, टाळ्या वाजल्या, पुन्हा नेते मुंबईला परतले. आता मात्र तसं नाही. 2019ची तयारी काँग्रेसला आत्तापासूनच करावी लागेल हे स्पष्ट दिसतंय. राहुल गांधींचा जो ब्रँड आहे त्याला पुन्हा डेव्हलप करावं लागेल. आता प्रशांत किशोरची सुद्धा मदत घेतली होती, तीही फोल गेली, तेही आता प्रशांत किशोर घरी जातील. आता दुसरे कोणीतरी किशोर आणावे लागतील, त्यांची मदत घ्यावी लागेल. पुन्हा एकदा मोदींच्या तुलनेत राहुल गांधींना पुढं न्यायचं असेल तर मेहनत काँग्रेसला घ्यावी लागेल. नाही तर सर्व सेक्युलर फोर्सनी एकत्र येऊन नवा ब्रँड तयार केला पाहिजे जो मोदीं इतका भक्कम होऊ शकेल तेवढ्या क्षमतेचा असेल. आपण आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. उत्तर प्रदेशात भाजपनं विरोधकांची पारंपरिक वोट बँक निकालात काढली का? 90% लोक म्हणतायत होय, उत्तर प्रदेशात भाजपनं विरोधकांची पारंपरिक वोट बँक निकालात काढली आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक.